नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो बघा, येत्या 28 जुलैपासून आपली जे काय आदिवासी विकास भरती आहे चौकीदार या पदाकरिता त्या परीक्षेकरिता बघा जे काय आतापर्यंत PYQ आलेले आहेत किंवा जे अपेक्षित आहे येण्यासाठी ते आपण या महामॅरेथॉनच्या माध्यमातून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, ही जी सिरीज आपण स्टार्ट केली होती याला भरभरून रिस्पॉन्स आहे. जवळपास बघा हे जे व्हिडिओज आहेत चांगल्या प्रकारे व्ह्यूज येत आहेत. हे तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असं सहकार्य तुम्ही शेवटपर्यंत ठेवायचं आहे आणि जे काही पेपर होईपर्यंत आपण ह्याचे सगळे काही स्पष्टीकरणाचे व्हिडिओ घेणार आहोत. आजच्या या महामॅरेथॉन मध्ये सर्वात जास्त बघा बुद्धिमत्तेवर भर दिलेला आहे आणि त्याचबरोबर बघा गणिताचे प्रश्न येणार आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये अशा कमेंट केलेल्या आहेत की सर अशाच प्रकारे प्रश्न येणार आहेत का, तर अशाच प्रकारचे प्रश्न येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे ड लेवलचं पद आहे, त्यामुळे बघा 10वी बेस्ड क्वेश्चन विचारतात. तरी थोडंसं मी याचा लेवल वाढून घेतलेला आहे. एक जर लेवल जर अप केलं तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे शिक्षण फायदेशीर जर वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला तर पहिल्या प्रश्नाकडे वळणार आहोत. अतिशय सुंदर भाषेमध्ये स्पष्टीकरण करणार आहोत. बघा, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. बघा आता काय म्हटलं, बघा अशा प्रकारच्या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करायचं. बघा आपण उलट वाचायचं. बघा काय झालं, समजा असं म्हटलं, बघा एका महिलेकडे बोट दाखवत अमित मला म्हणाला तिचा एकमेव भाऊ. कोणत्या? त्या महिलेचा एकमेव भाऊ. बघा इथं ब्रेक करून थोडस नंतर बघा, माझ्या मुलाच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. आता असं जे नातं आहे ना स्वतःवर व्यक्त करायचं. काय म्हटलं बघा, इथून वाचतो, माझ्या मुलाच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा. आता माझा मुलगा असेल, त्यांना आजोबा असेल, त्याच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे मी स्वतः असणार आहे. समजा आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे काय असणार आहे, मी स्वतः असणार आहे. मी तर स्वतः आहे, आम्ही समजा ओके, आम्ही स्वतः इथे आहे. आता काय म्हटलं पुढे, बघा पुढे असं म्हटलं, माझ्या मुलाच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा. मला एक मुलगा आहे समजा, अशा प्रकारे प्लस मेल म्हणजे काय घेतो बघा, मेल म्हणजे बघा मी प्लस घेतो आणि फिमेल म्हणजे बघा मायनस घेतो. ओके, आता बघा अमित काय समजा हे त्याचा मुलगा आहे आणि मुलाचा समजा हा आजोबा आहे. आजोबा म्हणजे काय, या मुलाचा, बरं हे वडील असणार आहे आणि त्याचा बाप असणार आहे. माझ्या मुलाचा आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे मी स्वतः असणार आहे, तो अमित असणार आहे. आता काय म्हटलं, तिचा एकमेव भाऊ आहे. आता मला सांगा ती व्यक्ती कोण आहे, ती व्यक्ती कोण आहे, महिला आहे समजा. इथं महिला घेतला आपण. आणि भाऊ म्हणजे काय, भावाचं नातं. बघा भावाचं नातं आपण बरोबर या चिन्हानं दाखवत असतो, भाऊ किंवा बहीण. ओके, म्हणजे हे काय भाऊ आहे. कोण भाऊ आहे, अमित भाऊ आहे. याचा अर्थ काय, अमितची काय झाली, बहीण झालेली आहे. काय विचारलं, महिला अमितची कोण आहे. काय प्रश्न विचारला, महिला अमितची कोण आहे, तर महिला अमितची जी बहीण असणार आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करता येईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा टाईपचे प्रश्न खात्रीशीर येणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघणार आहोत आपण. सुंदर प्रश्न मी आणलेला बघा, वयवारीवरचा प्रश्न आहे. मी सगळ्या घटकांचा संदर्भ घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला एक सांगायचा माझा एवढा उद्देश आहे. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट आलेली आहे, सर स्पष्टीकरण जरा जास्त लेंदी घ्या. कसं असते माहिती का, परीक्षेच्या अगोदर आपण जेवढा काही बेसिक शिकता येईल तेवढं शिकायचं, पण परीक्षेच्या टायमामध्ये महामॅरेथॉन सेशन ते थोड्याशा वेगाने घेतल्या जाते, याची थोडीशी नोंद घ्या तुम्ही. ओके, काही वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा टाकू शकता. बघा काय म्हटलं, ए आणि बी यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर. सध्याच्या वयाचे गुणोत्तर किती आहे, 8:5 आहे. किती आहे, 8:5 आहे. आता 8 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 10:7 होईल, तर ए चे सध्याचे वय किती. आता सर्वात पहिले बघा, तुम्हाला गुणोत्तर प्रमाणाचा गुणधर्म माहित पाहिजे. बघा एकाची किंमत काढायची किंवा एका भागाची किंमत काढायची, त्याचे उत्तर काढता येत नाही. प्रश्न काय विचारा, बघा ए आणि बी बद्दल बोलला गेलेला आहे. मला सांगा ए आणि बी चं आजचं वय किती आहे. ए आणि बी चं आजचं वय बघा आपल्याकडं 8:5 आहे. किती आहे बघा, 8:5 आहे. आता 8 वर्षानंतर म्हणजे आजपासून 8 वर्षानंतर म्हटलं काय गुणोत्तर व्हायला लागलं बघा, 10:7 व्हायला लागलं. किती व्हायला लागलं बघा, 10:7. पहिले गुणोत्तर 8:5 होतं आणि दुसरं गुणोत्तर 10:7 झालं. आता मला सांगा 8 पासून 10 झाला गुणोत्तर म्हणजे काय झालं, 2 ची वाढ झाली. बघा इकडे 2 ची वाढ झाली आणि इकडे सुद्धा 5 पासून 7 झालं, 2 ची वाढ झाली. पण आजपासून 8 वर्षानंतर म्हणजे आजपासून 8 वर्ष समोर घ्यायचे म्हणजे एक बघा तुम्हाला 2 भागाची किंमत, कारण इथं 2 ची वाढ आहे, इथं 8 वर्षामध्ये वाढ आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 2 भागाची किंमत काय झाली, 8 वर्ष. कारण तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करता येते. बघा 2 भागाची किंमत काय, 8 वर्ष आहे. आपल्याला एका भागाची किंमत काढावं लागणार आहे. मग काय करायचं, बे न भागायचं, बे एक बे, बे चोक 8. ओके, याचा अर्थ काय झालं, एका भागाची किंमत झाली बघा किती वर्ष, 4 वर्ष झाली. प्रश्न काय विचारला, ए चे सध्याचे वय किती. काय विचारला,
ए चे सध्याचे वय किती मला सांगा. ए चे आजचे सध्याचे म्हणजे आजचे वय किती आहे बघा. 8 भाग आहे. 8 भाग आहे. एका भागाची किंमत 4 वर्ष आहे. तर 8 भागाची किंमत किती असणार आहे. 8 गुणिले 4 म्हणजे 832 वर्ष असणार आहे. काय असणार आहे बघा. 32 वर्ष असणार आहे. ओके, अशा प्रकारे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे. आणि अशाच प्रकारे प्रश्न विचारतात. तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा काय म्हटलं, बैठक व्यवस्थेवरचा प्रश्न आहे. बरोबर आहे. मी मॉडरेट लेवलचे क्वेश्चन घेऊन आलेला आहो. बघा काय म्हटलं, 6 मित्र आहेत ए बी सी डी ई आणि एफ वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. कशाकडे. वर्तुळ केंद्राकडे तोंड करून बसले आहे. बघा आता सर्वात पहिले बघा 6 आपण एक काढू. एक वर्तुळ काढला. आपण पॉसिबिलिटी घ्यायला लागणार आहे आपल्याला. पॉसिबिलिटी मुद्दाम 2 घ्यायचे. कुठल्या 2 डायग्राम काढायचा. आता 6 व्यक्ती केंद्राकडे तोंड करून बसले अशा प्रकाराला मांडणी करू शकतो. बघा आपण काय केले, 6 व्यक्ती केंद्राकडे तोंड करून बसले अशा 2 पॉसिबिलिटी पटकन घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला डबल डायग्राम काढायची गरज पडणार नाही. याची सर्वात लक्ष नोंद घ्या. आता बघा काय म्हटलं, ए हा बीच्या डावीकडे तिसरा आहे. चहावाला माणूस महत्वाचा आहे. मी त्या चहावाल्याबद्दल नाही बोलत आहे, इथं चहावाला माणसाबद्दल बोलत आहे. चहा काय म्हटलं, बीच्या डावीकडे तिसरा आहे. आता याची पोझिशन फिक्स करता येते बीची. समजा बी इथं फिक्स केला मी आणि इथं बी फिक्स केला. 1-2 जे पॉसिबिलिटी आहेत ते मी एकासोबत डील करणार आहे. आता बीच्या डाव्या बाजूला म्हणजे ही बाजू बघा, डावी म्हणजे काय, क्लॉकवाईज अशा प्रकारे बघा, क्लॉकवाईज असा डावी बाजू झाली बघा. म्हणजे जर काय बीच्या डावीकडे तिसरा आहे. मला सांगा एक स्थान, दुसरं आणि तिसरं. हा ए जो आहे बीच्या डाव्या बाजूला तिसरा आहे. इथं पण बघा 1 2 3 तिसरा आहे. आता तुम्ही हेच जर वाक्य वाचलं तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे. का म्हटलं, बीच्या समोर कोण आहे मला सांगा. बीच्या समोर एच आहे ना. का बरं ए. बघा तुम्हाला ही कंडिशन वाचायची सुद्धा गरज नाहीये. का, कारण बघा त्याने काय म्हटलं, बीच्या डावीकडे तिसरा असो, बीच्या उजवीकडे तिसरा असो, तरी तो व्यक्ती एकंदरीत एकमेकांच्या विरुद्धच येणार आहे. तिसरा म्हणलं की 6 व्यक्तीमध्ये तो विरुद्धच येणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, बीच्या समोर ए नावाचा व्यक्ती असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे तुम्हाला डील करायचं आहे. तुम्हाला वाटत असेल या डी हा ए आणि सी च्या मध्ये आहे, हे पण तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. बघा काय, आता समजा डी हा ए आणि सी च्या मध्ये आहे. आता समजा जर मी सी इथं घेतला तर डी इथे येणार आहे. समजा बघा सी डाव्या बाजूला घेतला, आता सी इथं घेतो बघा, तर सी च्या मला डी येणार आहे. याचा अर्थ काय, म्हणजे 2 प्रकारे मांडता येते आपण, आहे की नाही, अशा प्रकारे अशा प्रकारे. पण बीच्या समोर तो एच यायला लागला ना, बीच्या समोर एच यायला लागला ना, याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे सॉल्व्ह करता येते. विद्यार्थी मित्रांनो बघा, कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट लावायचा नाही, कन्सेप्ट समजून घ्या आणि पेपरला चांगल्या प्रकारे मार्क घ्या. चला मित्रांनो नेक्स्ट प्रश्न बघूयात. नफा आणि तोट्यावरचा प्रश्न आहे. ओके, काय म्हटलं, एका वस्तूची खरेदी किंमत 1200 रुपये आहे. छापील किमतीवर 20% सूट देऊ नये, त्या दुकानदाराला 20% नफा होतो. काय होतो, 20% नफा होतो. तर छापील किंमत किती. दोघांचा संबंध आहे. कोणाचा, खरेदी किमतीचा संबंध आहे आणि छापील किमतीचा संबंध आहे. आता मला सांगा, छापील किमतीचं रिलेशन मांडायचं कोणासोबत, खरेदी किमतीसोबत. बरोबर आहे की नाही. छापील किमतीचं काय मांडायचं रिलेशन, खरेदी किमतीसोबत. आता मला सांगा, सूट ही आपण छापील किमतीतून वजा करतो आणि नफा हा खरेदी किमतीमध्ये ऍड करतो. इथं उलट करायचं, छापील किमतीमध्ये नफा ऍड करायचा 20% आणि खरेदी किमतीमध्ये बघा सूट वजा करायचं, उलट करायचं. 20% काय झाला, नफा झाला. छापील किमतीतून बेरीज करायचं आणि खरेदी किमतीतून काय 20% वजा करायचं. वरे प्लस खाली मायनस. आता करा, हे झालं 120% झालं, हे झालं बघा 80% झालं. ओके, आता 20च्या पाड्यामध्ये बघा काय ते 20 चोक 80 आणि 20 × 120 म्हणजे खरेदी किंमत 4 भाग आहे आणि छापील किंमत 6 भाग आहे. आता मूळतः बघा खरेदी किंमत तुमच्याकडे 1200 रुपये आहे. म्हणजे 4 भागाची किंमत जर 1200 असेल, काय म्हटलं, 4 भागाची किंमत जर 1200 असेल तर 6 भागाची किंमत किती, मग सांगा. 4 त्रिक 12 होते आणि बाजूला 2 शून्य लावून टाकलं, 300 पट झालं. मग आता काय करायचं, 300 पट करायचं, 6च्या 300 पट. एक काम करायचं, शून्य लावणं सहज सोपं आहे. 6 त्रिक 18 होते आणि बाजूला एक शून्य लावून टाकायचं. आता का 1800 म्हणजे त्याची जी काही छापील किंमत असणार आहे ती 1800 असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे याला सॉल्व्ह करता येते आणि अशाच प्रकारचे प्रश्न विचारतात. कुठलाही शॉर्टकट वापरायचा नाही, पहिले कन्सेप्ट समजून घ्या आणि समोर चला. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. काय म्हटलं, दिशाज्ञान चाचणीवरचा प्रश्न आहे. प्रत्येक परीक्षेवर दिशाज्ञान चाचणीवर प्रश्न विचारतात.
काय म्हटलं, रोहन उत्तरेकडे 12 किमी चालला, नंतर तो पूर्वेकडे 5 किमी चालला, शेवटी दक्षिणेकडे 9 किमी चालला, तर मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? मूळ स्थानापासून म्हणजे तुम्हाला कमीत कमी अंतर विचारलेलं आहे. आता रोहन उत्तरेकडे गेला, किती गेला रोहन उत्तरेकडे? रोहन गेला उत्तरेकडे, किती गेला? 12 किमी गेला. आता तुम्हाला दिशा ज्ञान असलं पाहिजे बघा, वरी उत्तर असते, खाली दक्षिण असते, इथं पश्चिम राहते आणि इथं पूर्व राहते. जर आणखी दिशा लक्षात ठेवायचं असेल तर कसं, आई नैवा, कसं इथे आग्नेय असणार आहे, इथे ईशान्य असणार आहे, इथं नैऋत्य असणार आहे आणि इथं वायव्य असणार आहे. उद पपू आई नैवा. ओके, अशा प्रकारे बघा. आता तो पूर्वेकडे गेला, पूर्वेकडे 5 किमी गेला, म्हणजे उजव्या बाजूला काय गेला तो? 5 किमी गेलेला आहे. नंतर शेवटी काय केला? दक्षिणेकडे 9 किमी चालला. आता 9 किमी म्हणजे काय? हे 12 आहे, समजा हे 9 आहे. जर मी जॉईन केलं तर मला एक आयत भेटतो आणि आयताच्या समोरच्या बाजू सारख्या असतात, म्हणजे हे पण 9 आहे तर हे पण 9 असणार आहे. आता टोटल 12 आहे, म्हणजे 12 मधून 9 गेलं तर हे 3 राहिलं ना. जर तुम्ही मूळ स्थानापासून शेवटचं स्थान जर जोडलं तर तुम्हाला काटकोन त्रिकोण भेटते आणि काटकोन त्रिकोणाच्या प्रमेयानुसार या बाजूचा वर्ग अधिक या बाजूचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग येत असते. ही पण बाजू काय असणार आहे? 5 असणार आहे. मग सांगा 3चा वर्ग अधिक 5चा वर्ग करून घेऊया. चला मग सांगा 3चा वर्ग अधिक करायचा 5च्या वर्गासोबत. चला 3चा वर्ग काय असते बघा? 9 राहते आणि 5चा वर्ग काय राहते बघा? 25 राहते. 9 आणि 5 किती रे? 25. 9 आणि 5 9 25 किती होणार बघा? 34 होणार आहे. आता तुम्हाला या बाजूचा वर्ग आहे, या बाजूचा वर्ग आहे, तुम्हाला याची जर किंमत काढायची असेल तर वर्गमूळ घ्यावं लागेल. म्हणजे वर्गमुळात 34 हे मूळ ठिकाणापासून त्याचं अंतर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला. चला नेक्स्ट प्रश्न बघा. काळ आणि काम या घटकाचा प्रश्न आहे. ओके, काय म्हटलं बघा, एक काम 15 दिवसात आणि बी तेच काम 30 दिवसात करतो. दोघांनी एकत्र काम 5 दिवस केल्यावर उरलेले काम करण्यास एला किती दिवस लागतील? असा प्रश्न विचारायला बघा. तुम्हाला दिवस, एकूण काम आणि कार्यक्षमता जर काढता आली तर हे उदाहरण सोडवणं फार सोपं आहे. बघा ए नावाचा व्यक्ती बघा 15 दिवसात काम करतो, बी नावाचा व्यक्ती बघा 30 दिवसात काम करतो. आता एकूण काम म्हणजे काय असते? त्या दोघांचा लसावी असतो. मग लसावी कसा काढायचा? मोठ्या संख्येचा पाडामाना 30 का 30 ला 15 भाग जाते, म्हणजे याचा अर्थ या दोघांचा लसावी काय झाला बघा? 30 झालेला आहे. आता बघा एकूण कामाला दिवसांना भागायचं, कार्यक्षमता लिहून टाकायची. एकूण कामाला दिवसांना भागायचं, क्षमता लिहून टाकायची. मग 15 दोन्ही 30 म्हणजे ए ची क्षमता 2 झाली आणि 30 एक 30, 30 ला 15 भागलं 2 आला, 30 न 30 ला भागलं 1 आला. ओके, म्हणजे बघा हे तुमचे दिवस आहेत, बरोबर आहे की नाही? हे तुमचं एकूण काम आहे, काय एकूण काम आहे अशा प्रकारे, आणि हे तुमची काय कार्यक्षमता आहे अशा प्रकारे. बघा काय लक्षात ठेवायचं? दिवस, एकूण काम आणि कार्यक्षमता काढल्याशिवाय तुम्हाला सोडवता येत नाही. प्रश्न काय म्हणते? दोघांनी एकत्र काम 5 दिवस केले. आता दोघांची क्षमता काढूयात ना. मग सांगा, याची क्षमता 2 आहे, याची 1 आहे, 3 क्षमता झाली. आता दोघांनी 5 दिवस काम केलं, बरोबर आहे की नाही? त्या दोघांची क्षमता 3 आहे. जर 3 ला 5 न गुणलं तर 5 दिवस त्याने किती काम केलं? 3 5 15 काम केलं. मला सांगा ऍक्च्युअल मध्ये काम किती आहे? 30 आहे. 30 मधून जर 15 वजा केलं तर 15 काम शिल्लक राहिलं. आता काय झालं म्हणतं का? 15 काम कोणाला करायचं आहे? ए ला किती दिवस लागतील? म्हणजे उरलेलं काम ए ला करायचं आहे आणि त्याला 15च काम शिल्लक राहिलं. त्याची क्षमता किती आहे बघा? एकूण कामाला काय करायचं? दिवसाला भागायचं. काय क्षमतेनं भागायचं? 2 न भागलं तर 2 न भागलं काय? ते 7.5 दिवस लागणार आहेत. काय लागणार आहे? 7.5 दिवस लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी असणार आहे. ओके, महाराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षकांना काय शॉर्टकट सांगा असता, शॉर्टकट सांगा. शॉर्टकट सांगायला काही अडचण नाही, पण संकल्पना पहिल्यांदा समजून घ्या ना. शॉर्टकट तेव्हाच कळतो जेव्हा संकल्पना माहित असते. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जर शिक्षण तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा तर्क व अनुमान वरचा प्रश्न आहे. यालाच काय म्हणतो आपण? सिलोजिझम म्हणतो. ओके, काय म्हटलं बघा. आणि याला जर सॉल्व करायचा असेल तर डायग्राम काढायची. कोणती डायग्राम? वेन डायग्राम. विधाने आणि निष्कर्ष दिलं बघा. सर्वात पहिले विधान वाचून घेऊ बघा. सर्व पेन्सिल हे पेन आहेत, म्हणजे सर्व पेन्सिलचा जो भाग आहे तो पेनच्या आतमध्ये येणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय? आतमध्ये पेन्सिल सर्व आहेत, ज्या की काय आहेत? पेन आहेत. पेन्सिलचा सर्व भाग कशामध्ये येणार आहे? पेन्सिलचा सर्व भाग बघा पेन मध्ये येणार आहे. ओके, चला हे पहिलं विधान वाचलं आणि डायग्राम तयार केली. ओके,
50-100च्या नियमानं थोडंसं ते तुम्हाला अवघड जाते. ओके, काही पेन कागद आहेत. आता काही म्हणलं कसं असते, काही पेन, काही म्हणजे काय थोडासा भाग यायला पाहिजे. काही जे पेन आहेत ते काय आहेत, कागद आहेत. काय आहेत, कागद आहे. म्हणजे पेनचा काही भाग कागदामध्ये आहे आणि कागदाचा काही भाग पेन मध्ये आहे. काय म्हटलं बघा, काही पेन्सिल कागद आहेत. काय म्हटलं, काही पेन्सिल कागद आहेत. तर मला सांगा, पेन्सिलचा आणि कागदाचा काही संबंध आहे का? दिसते तसं आहे का इथे? नाही आहे, काही संबंध नाही आहे. म्हणजे पर्याय जो निष्कर्ष आहे तो चुकलेला आहे. आता काही पेन पेन्सिल आहेत, बरोबर आहे की नाही? बघा, काही पेन पेन्सिल आहेत. जेव्हा बघा बाहेरून आतमध्ये येतो काहीच्या वेळेस, तेव्हा सत्य असते. काही पेन पेन्सिल आहेत म्हणजे जे पेनचा जो एवढा भाग आहे तो पेन्सिल व्यापलेला आहे ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे काही ज्या पेन आहेत त्या पेन्सिल आहेत. विधान क्रमांक 2 बरोबर आहे. म्हणजे बाहेरून आतमध्ये येताना काहीची संकल्पना योग्य असते, तंतोतंत योग्य असते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य असणार आहे. निष्कर्ष क्रमांक 2 हे आपलं योग्य असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हटलं, रेल्वेच्या उदाहरणावरचा प्रश्न आहे. बघा, 300 मीटर लांबीची आगगाडी, आगगाडी म्हणजे काय, रेल्वे 90 किमी तास वेगाने धावत आहे. एका 200 मीटर लांबीच्या पुलाला किती सेकंदात ओलांडेल? आता बघा, तुम्ही जर व्हिडिओ माझा पाहिला नसेल तर वेगाची तुलना 36 सेकंदासोबत कशी करतात हे पाहून घ्या, नंतरच हा क्वेश्चन बघा. काय करायचं बघा, 36 सेकंदासोबत करायची तुलना. 36 सेकंद लिहायचे. हा 90 किमी आहे ना, त्याला काय करायचं, शून्य लावायचा, म्हणजे 900 मीटर होणार आहे. याचं कन्व्हर्जन मी अगोदर सांगितलेलं पाहून घ्या. 36 सेकंदामध्ये 900 मीटर जाते. तर काय म्हटलं, 300 मीटर लांबीची रेल्वे आणि 200 मीटर लांबीच्या पुलाला, म्हणजे काय, स्वतःचा अंतर किती आहे, 300 आहे आणि पुलाचं अंतर किती आहे, 200 आहे. जेवढे का लांबी आहे त्याची बेरीज करायची. म्हणजे बघा, समजा ही रेल्वे आहे अशा प्रकारे आणि समजा हा तुमचा पूल आहे. त्याला जर ओलांडायचं असेल, रेल्वेची लांबी किती आपल्याकडं, 300 आहे आणि पुलाची लांबी किती आहे आपल्याकडं, 200 आहे. 300 अधिक 200 म्हणजे 500. म्हणजे रेल्वेला 500 अंतर कव्हर करायचं आहे. मग 36 सेकंदामध्ये 900 मीटर, तर तुम्हाला 500 मीटर कापायला किती वेळ लागेल, आहे की नाही? बघा, मीटरच्या खाली मीटर घ्या, सेकंदाच्या खाली सेकंद घ्या. किती सेकंद प्रश्न विचारला. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. आता काय करायचं, तिरकाच गुणाकार करायचा. कसा, 5 गुणिले 36 आणि भागिले 9 करायचं. कसं, 5 गुणिले 36 आणि भागिले काय करायचं, 9 करायचं. 9 1 9, 9 चौक 36 आणि 5 4 ला गुणलं, 5 चौक 20 सेकंद येणार आहे. म्हणजे ती रेल्वे त्या पुलाला केवळ 20 सेकंदामध्ये ओलांडणार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हटलं, दिनदर्शिकेवरचा प्रश्न आहे. बघा, आता याच्यामध्ये काय म्हटलं, 1 मार्च 2012 रोजी गुरुवार होता, तर 1 मार्च 2013 रोजी कोणता वार असेल, बरोबर आहे? आता तुम्हाला लीप वर्षातून सामान्य वर्षाकडे जायचं आहे. म्हणजे फेब्रुवारी महिना ते अगोदरच झालेला आहे. जेव्हा तुम्ही सामान्य लीप वर्षातून सामान्य वर्षामध्ये जाता तेव्हा तुम्हाला एकनच वाढ करावं लागते, बरोबर आहे का? कारण तुमचा फेब्रुवारी महिना काउंट झालेला आहे. मला सांगा, 1 मार्चला काय होता, गुरुवार होता. मग तिथे काय असणार आहे, 1 मार्च 2013 एक दिवस समोर जायचं. काय असणार आहे, इथे गुरुवार आहे तर उत्तर काय येणार आहे, शुक्रवार येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अशा टाईपचे प्रश्न विचारतात. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. काय म्हटलं, हा मिश्रणावरचा प्रश्न आहे. पहिले किती होतं बघा, दूध 80 लिटर दुधाच्या मिश्रणात 75% दूध आहे. मिश्रणात दुधाचे प्रमाण 60% करण्यासाठी त्यात किती लिटर पाणी मिसळावे? बघा, जनरली बघा, दुधाचा व्यवसाय कसा असतो, नफा मिळवावा म्हणून आपण पाणी टाकत असतो, आहे की नाही? ओके, पण त्या टाईपचे उदाहरण अगदी सोपं आहे. याची ट्रिक बऱ्याच जणांना समजली नाही, वेगळ्या पद्धतीने सांगतो बघा. याच्यावर मला एक कमेंट आली होती. ओके, चला. सुरुवातीला दुधाचं प्रमाण किती होतं बघा, 75% दुधाचं प्रमाण होतं आणि नंतर काय झालं बघा, हे अगोदरचं प्रमाण आहे आणि हे बघा नंतरचं प्रमाण आहे. ओके, अगोदरचं प्रमाण, नंतरचं प्रमाण. पहिले 75% दूध होतं, आता झालं 60%, म्हणजे दुधाचं प्रमाण कमी झालं. मग आता गुणोत्तर घ्या, काय होणार आहे, 15 5 75 आणि 15 चौक 60. आता दुधाचं प्रमाण कमी झालं, आपल्याला काय करायचं आहे, किती पाणी मिसळावे ह्याचं जे गुणोत्तर आहे ते व्यस्त प्रमाणामध्ये घ्यायचं. काय, 5 4 आहेत, आपण काय घ्यायचं, 4 5 घ्यायचं. आता मला सांगा, काय घ्यायचं, 4 5 घ्यायचं. ओके, चला. आता मला सांगा, सुरुवातीला दूध किती होतं आपल्याकडं, 80 होतं. म्हणजे सुरुवातीला 4 भाग आहे, सुरुवातीला 4 भाग आहे की नाही? मग आता 4 ची किंमत जर 80 असेल, काय, 4 ची किंमत जर 80 असेल, मला सांगा किती पट झालं, 4च्या 20 पट झालं. 20 चौक 80. मग खाली पण तुम्हाला 20 पट करायचं आहे, पण प्रश्न तसा नाही विचारला.
किती पाणी मिसळावं लागेल? पहिले प्रमाण 4 होतं, नंतर प्रमाण 5 झालं, म्हणजे एक प्रमाण वाढलं, म्हणजे एका भागाची किंमत किती आहे? 20 आहे, कारण 20 पट झालं ना ते. एका भागाची किंमत काय झाली मग? 20 झाली, म्हणजे तिथं तुम्हाला 20 लिटर पाणी मिसळावे लागेल. पहिले प्रमाण 4 होतं, नंतर 5 झालं, कारण एक प्रमाण वाढल्या गेलं, आणि एक प्रमाण म्हणजे काय? 20 लिटर तुम्हाला पाणी टाकावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच बघा तुम्हाला जर संकल्पना कळत असतील, ट्रिक्स कळत असतील, तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा. आणखी जर प्रश्न कळाला नसेल तर मागे या आणि पहा. ओके, चला इथं थोडंसं करेक्शन आहे, इथं 24 पाहिजे होतं. ओके, चला बघा काय म्हणते, रांगेतील स्थानावरचा प्रश्न आहे. ओके, 45 विद्यार्थ्यांच्या रांगेत, 45 विद्यार्थ्यांच्या रांगेत विशालचा डावीकडून 18वा क्रमांक आहे. ओके, विशालचा डावीकडून म्हणजे लेफ्ट विशालचा 18वा क्रमांक आहे. आता विशालचा जर 18वा क्रमांक असेल तर राईट कडून तुम्हाला काढावं लागेल ना. काढूया, मग काय करायचं? 45 मधून तुम्ही जर 18 वजा केलं, राहिलं किती? बघा 15 मधून 8 गेले, 7 राहिले, हाचा वापर दिला, 2 राहिले, 27 झाले. बरोबर आहे की नाही? 27. पण याचा क्रमांक तुम्हाला राईट कडून सांगायचा, एक क्रमांक वाढवून घ्यायचा, कारण याच्या पलीकडे 27 आहेत. पहा ना, 18 27 45, 27. ओके, क्रमांक 27 नाही, 27 लोकांच्या उजव्या साईडला आहे, मग त्याचा क्रमांक किती? 28वा आहे. बरोबर आहे की नाही? आता दोघांचं स्थान कसं आहे? म्हणजे उजवीकडून आहे 28वा, डावीकडून किती? 18वा आहे, म्हणजे तुमचं दोन्ही गुण स्थान निश्चित झालं. आता काय म्हटलं? विशाल आणि सचिनच्या दरम्यान 5 मुले असतील तर सचिनचा उजवीकडून क्रमांक किती? आता सचिन हा 2 प्रकारे बसतो बघा. सचिन एक तर डाव्या बाजूलाही बसू शकतो, किंवा सचिन हा उजव्या बाजूला सुद्धा बसू शकतो. बघा इकडे 5 जण दरम्यान आहेत आणि इकडे 5 जण दरम्यान आहेत, असा विचार करूया आपण. चला आता पहा, 18 मध्ये 5 मिक्स केले 23 झाले. 23 हा सचिन किती रे? 24वा आहे, म्हणजे हा जो आहे हा राईट कडून किती असणार आहे? तो बघा मी काय म्हटलं, हो लेफ्ट कडून. बरोबर आहे की नाही? लेफ्ट कडून तो कसा असणार आहे? आपण इकडे वाढवतो ना, म्हणजे 24वा येणार आहे. किती येणार आहे? 24वा येणार आहे. आता काय करायचं? 28 मध्ये मिक्स करायचं. 28 अधिक 5 केले, झाले किती? 33, आणि सचिनचा एक 34, म्हणजे हा जो आहे तो क्रमांक 24वा असणार आहे सचिनचा, आणि 34वा असणार आहे. असे 2 उत्तर येणार आहेत. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, प्रश्न काय विचारला? सचिनचा उजवीकडून क्रमांक किती असा विचारलाय, तर उजवीकडून क्रमांक किती असणार आहे? 24 असणार आहे. किंवा दुसऱ्या प्रकारे जर विचार करायला गेला तर त्याचा जो असणार आहे 34 असणार. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येते. जर या प्रश्नामध्ये तुम्हाला काय वाटत असेल तर पुन्हा एकदा पाहून घ्या, एकदा डिटेलमध्ये. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. गुणोत्तर प्रमाणावरचा प्रश्न आहे. आता 7200 रुपये रक्कम ए बी सी यांच्या 2, 3, 4 गुणोत्तरात वाटले. बरोबर आहे की नाही? त्यांच्याकडे 7200 रुपये आहेत, त्यांना या प्रमाणात वाटली, तर सी ला ए पेक्षा किती रुपये जास्त मिळतील असा प्रश्न विचारलेला आहे. मला सांगा 3 जण कोण आहे? बघा पहिला ए आहे, दुसरा बी आहे, आणि तिसरा बघा सी आहे. आता तिघांमध्ये बघा 7200 रुपये वाटायचे आहेत. बरोबर आहे की नाही? 7200 रुपये वाटायचे आहेत. त्याचं गुणोत्तर किती प्रमाणाचं? बघा 2, 3, 4 आहे. आता मला सांगा 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, म्हणजे 9 भाग याच्यामध्ये वाटला गेले, पण एकूण तुम्हाला वाटायचे किती आहेत? 7200 वाटायचं. एका भागाची किंमत काढून घ्या. जेव्हा केव्हा गुणोत्तर प्रमाणावरचं एक्झाम्पल असेल त्यावेळेस एका भागाची किंमत काढायला विसरायचंच नाही. मग 9 किती होते? 72, आणि बाजू 2 शून्य जशाच तसे. एका भागाची किंमत किती आली मुलांनो? 800 रुपये आले. प्रश्न एक विचारला, सी ला ए पेक्षा किती रुपये जास्त मिळतील? मला सांगा, सी इथे आहे आणि इथे आहे बघा सी ला. आता सी ला ए पेक्षा बघा इथं 4 भाग आहे आणि इथं 2 भाग आहे. सी ला ए पेक्षा 2 भाग जास्त भेटणार आहे. 4 भाग आहेत ना, तर 2 भाग काय भेटणार आहे? जास्त भेटणार आहे. आपण आताच किंमत काढली, एका भागाची किंमत 800 आहे, तर 2 भागाची किंमत म्हणजे काय करायचं? 2 ला 800 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 16, बाजूला 200 देऊन टाका, 1600 रुपये त्याला मिळणार आहे. काय? सी ला ए पेक्षा जास्त 1600 रुपये भेटणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच टाईपचे तुम्हाला हे जे स्पष्टीकरण आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आहे की नाही? आणि बेल आयकॉन प्रेस सुद्धा करा, आणि हे जे हे आहे लिंक आहे आपल्या मित्राला शेअर करायला विसरू. नेक्स्ट प्रश्न बघा कशावरचा आहे? विधाने आणि निष्कर्षावरचा प्रश्न मला विचारलेला आहे.
आता हे जे या टाईपचे प्रश्न आहेत तुम्हाला हमखास विचारला जातीलच. ओके, कारण ॲप्टेक नावाची कंपनी असे प्रश्न नक्कीच विचारते. काय म्हटलं, विधाने आणि निष्कर्ष. बघा, तुम्हाला एक विधान दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला निष्कर्ष काढायचा आहे. अभ्यास केल्याने यश मिळते. आपल्या जनरल लाईफ मध्ये सुद्धा हे लागू होते, पण याच वाक्याचा तुम्हाला इथेच विचार करायचा आहे. अवांतर विचार करायचा नाही, एक्स्ट्रा विचार करायचा नाही. काय म्हटलं, अभ्यास केल्याने यश मिळते. राहुलने भरपूर अभ्यास केला, बरोबर की नाही, या वाक्यापुरतं. बरं, तर राहुलला यश मिळेल असं त्याने म्हटलेलं आहे. साहजिकच आहे, भरपूर अभ्यास केला किंवा अभ्यास जरी केला, कारण आपल्या अभ्यासाची जर सवय असेल, चांगल्या प्रकारे तुम्ही जर अभ्यास करत असाल तर यश नक्की मिळणार आहे. पण तुम्हाला राहुल बद्दल बोलले ना, मग राहुलने भरपूर अभ्यास केला, अभ्यास केल्याने यश मिळते ना, याने काय केला, अभ्यास केल्याने यश मिळते. मग राहुलने काय केला, भरपूर अभ्यास केला, म्हणजे राहुलला यश नक्कीच भेटणार आहे. ते कमी प्रमाणात जास्त प्रमाणात असं होईल, पण यश काही ना काही मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, याचं योग्य उत्तर असणार तंतोतंत ये पर्याय असणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा, चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हटलं, संभाव्यताचा प्रश्न आहे. दोन्ही नाणी एकाच वेळी उडवली, बरोबर की नाही, टॉस केली असता कमीत कमी एक छापा म्हणजे हेड मिळण्याची संभाव्यता किती असेल. काय म्हटलं, हेड मिळण्याची संभाव्यता किती असेल. आता कमीत कमी म्हणजे काय, बघा, साधं उदाहरण सांगतो तुम्हाला मी. कमीत कमी मला 10 रुपये पाहिजेत. मम्मीने जर 11 रुपये, 12, 15, 20, 100, 1000 दिले तर मग काय नाही म्हणतो का आपण? नाही. कमीत कमी म्हणजे तुम्हाला जास्तही चालतील, समजलं का. म्हणजे हेड तुम्हाला कमीत कमी 1, 2 असते तरी चालतील. मग सांगा, समजा 2 कॉइन टॉस करतो तेव्हा आपल्याला काय भेटते, सॅम्पल पेस, त्याला काय म्हणतो आपण, नवीन अवकाश. बघा, एच भेटणार आहे, नंतर ST भेटणार आहे, नंतर TH भेटणार आहे, आणि नंतर TT भेटणार आहे. पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर हेड, पहिल्यावर हेड, दुसऱ्यावर टेल, पहिल्यावर टेल, दुसऱ्यावर हेड, आणि दुसऱ्यावर टेल. अशा प्रकारे कमीत कमी एक हेड पाहिजे. इथे एक हेड आहे, 2 असले तरी चालते. इथे एक हेड आहे, 2 असले तरी चालते. इथे एक हेड आहे, 2 असले चालते, आहे की नाही. पण एक आहे, इथे 2 पण आहे, म्हणजे एकंदरीत 4. म्हणजे NS किती आहे, एकूण आपल्याकडे किती घटक आहेत, 4 घटक आहेत. 4 घटक आहे, आणि 4 घटकापैकी बघा 3 घटक कमीत कमी एक काय आहेत, हेड आहे, छापा आहे. याचा अर्थ काय, म्हणजे 4 घटकापैकी तुम्हाला एक घटकाचा काय आहे, सॉरी, एक नाही आहे, 4 पैकी बघा 3 काय आहेत, तुम्हाला हेड असणारे काय आहेत, घटक आहेत. म्हणजे याची संभाव्यता असणार आहे बघा 3/4 असणार आहे. पर्याय क्रमांक काय रे, सी हे योग्य उत्तर असणार आहे. आणि तुमची संभाव्यता कशी काढतात, NA/NS, म्हणजे ज्या घटनेबद्दल बोललं त्याची घटक आणि एकूण घटक याचा भागाकार केला तर आपल्याला काय भेटते, संभाव्यता भेटत असते. म्हणून याची संभाव्यता काय असणार आहे, पर्याय क्रमांक सी असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. संख्या मालिकेवरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. खालील मालिकेतील गाळलेले पद शोधा. बघा, 5, 11, 23, 47, 95. तुम्ही जर फरक घेतला तरी याचं उत्तर काढता येते. बघा, याच्यामध्ये फरक किती आहे बघा, 11 मधून 5 गेले, 6 राहिले. 12 मधून 23 मधून 11 गेले, 12 राहिले, बरोबर आहे की नाही. नंतर बघा 47 मधून किती गेले, 23 गेले, 24 राहिले. ओके, 24 राहिले. पुन्हा 95 मधून 47 गेले, 15 मधून 7 गेले, 8 राहिले, 48. आता बघा, जो फरक आहे 6च्या पटीत वाढला. 6 कसा, 6 दुनी 12, 12 दुनी 24, 24 दुनी 48, 48 दुनी 96, म्हणजे 95 मध्ये तुम्ही 96 ऍड केले तर आपल्याला भेटणार आहे 5, 6, 11, 1, 9, 9, 18, 19, 191 याचं योग्य उत्तर असणार आहे. असंही काढता येते किंवा दुसरं लॉजिक बघा, 5 दुनी 10, 1 मिळवला, 11 झालं, 11 दुनी 22, 1 मिळवला, 23 झालं, 23 दुनी 46, 46 मध्ये 1 ऍड केला, 47 झालं, 47 दुनी 94, आणि 94 मध्ये 1 ऍड केला, 95 झालं. आता 95 दोन्ही किती होते बघा, 190, आणि 1 ऍड केला 191 होणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. अक्षर मालिकेवरचा प्रश्न आहे. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल असं विचारलेलं आहे. बघा, तुम्ही जर विचार केला AZ, CX, EV, GT हे एकमेकांचे विरुद्ध लेटर आहेत. जर समजत असेल आपण असं चेक करू. बघा, एक लॉजिक आहे, सोपं आणि सरळ. बघा, तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही. ए नंतर C आला, B सोडला, C नंतर D सोडला, E आला, E नंतर F सोडला, G आला, G नंतर H सोडला, I आला पाहिजे. आता हे जे I सुरुवातीला असला पाहिजे. I कुठे आहे, इथं आहे का, नाही आहे. इथं आहे. C इथं आहे का, नाही आहे. D ऑप्शन मध्ये आहे का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पण तरी लक्षात ठेवायचे विरोधी लेटर बघा, एकमेकांचे अपोजिट लेटर. मग तुम्हाला सर्वात पहिले लक्षात ठेवायचे वर्णमाला कशी असते बघा, A नंतर B नंतर C D E F G H I J K L आणि F N O
P Q R S T U V W X आणि Y आणि Z. A च्या विरुद्ध Z आहे, बरोबर आहे. C च्या विरुद्ध X आहे, E नंतर E च्या विरुद्ध V आहे, नंतर G नंतर T आहे. आता बघा एक एक गॅप सोडत गेलेला आहे, एक एक गॅप सोडला म्हणजे H आणि S सोडून द्या. इंडियन रेल्वे I आणि R एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला बिंदास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपण विविध स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा नळ आणि हौदावरचा प्रश्न आहे. बघा एक नळ 12 तासात भरतो, बी नळ 20 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी किती तासात भरेल असा प्रश्न विचारलेला आहे. एक भरणारा नळ आहे आणि एक रिकामा करणारा नळ आहे. मग आपण काय करणार बघा, ए नावाचा नळ भरणारा आहे तो 12 तासात भरतो आणि बी नावाचा जो नळ आहे तो रिकामा करणारा आहे म्हणजे मायनस तो किती करतो बघा 20 तासात करतो. आता बघा मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा. एकूण काम किंवा एकूण टाकीची क्षमता काढल्याशिवाय तुम्हाला उत्तर भेटणार आहे. 20 सेकंद 20 न 12ला भाग जात नाही, 20 40 12ला भाग जात नाही, 20 60 जाते म्हणजे याचा लसावी 60 असणार आहे. काय असणार आहे बघा 60 असणार आहे. असंही तुम्हाला लसावी काढता येतो किंवा गुणोत्तर घ्या 12 भागिले 60. आता काय भाग द्या 12 1 12 आणि 12 पंचे 60 आणि तिरकस गुणाकार करा. कसा 12 पंचे 60 60 1 60 यांचा लसावी काला असा गुणाकार सेम आला तर तोच त्याचा काय असतो लसावी. आता एकूण कामाला बघा 60 ला 12 ने भागलं 12 पंचे 60, 20 न 60 ला भागलं 20 त्रिक 60. ए ची क्षमता 5 भाग भरते म्हणजे +5 घ्या. बी ची क्षमता 3 भाग कमी करतो -3 घ्या. हा भरणारा नळ आहे म्हणजे प्लस घ्या आणि हा रिकामा करणारा नळ आहे म्हणजे मायनस घ्या. आता दोघांना एकत्रित काम करायचं आहे, भरणारा प्लस रिकामा करणारा. मग +5 मधून -3 गेले तर +2 राहिलेला आहे म्हणजे दोघात ते 2च भाग भरतील एका तासामध्ये. प्रश्न काय विचारला, दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले. मग दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर क्षमता किती असणार आहे 2 भाग असणार आहे ना. मग 2 ला एकूण कामाला भागून टाका. 60 ला भागलं 2 न जर तर आपण 30 उत्तर येणार आहे. 30 तास लागणार आहे. काय 30 तास लागणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. तुलना चाचणी तुम्हाला करायची आहे. बघा तुलना करायची कोण मोठा आहे. काय म्हटलं 5 मित्रांमध्ये पी हा क्यू पेक्षा उंच आहे. लिहायचं मग पी हा क्यू पेक्षा उंच आहे. पण जे वाक्य आहे ते पहिल्यासाठी असते. पण पहिल्यासाठी असते. पी हा क्यू पेक्षा उंच आहे पण आर पेक्षा लहान आहे. म्हणजे पी जो आहे तो आर पेक्षा लहान आहे. लहान म्हणजे काय पी लहान आहे आणि तो आर मोठा आहे. पण म्हणजे काय पी लहान आहे आर पेक्षा. काय असं लावायचं पी लहान आहे आर पेक्षा. ओके, परत दुसरं बघा यस हा टी पेक्षा लहान आहे. म्हणजे यस लहान आहे म्हणजे टी मोठा आहे. मोठा टीच आहे ना, यस लहान आहे म्हणजे टी मोठा आहे. पण यस साठीच तुम्हाला वाक्य आलेलं आहे. यस हा क्यू पेक्षा उंच आहे. यस हा क्यू पेक्षा उंच आहे. यस कसा आहे तो उंच आहे क्यू पेक्षा. इथं क्यू शेवटी यायला लागला, इथे क्यू शेवटी यायला लागला. याचा अर्थ सर्वात लहान कोण असणार आहे क्यू असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आता बघणार आपण शेवटचा प्रश्न. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. काय म्हटलं भागीदारीवरचा प्रश्न आहे. ए ने 40,000 रुपये 12 महिन्यासाठी आणि बी ने 60,000 रुपये 8 महिन्यासाठी व्यवसायात गुंतवले तर त्याच्या नफ्याचे गुणोत्तर काय. तुम्हाला एक नियम सांगतो, ज्या प्रमाणामध्ये तो व्यक्ती गुंतवतो त्याचप्रमाणे त्याला नफा होत असतो. आता मला सांगा आय म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्याला आपण. ओके, चला मग ए नावाच्या व्यक्तीने किती गुंतवणूक केली आणि बी नावाच्या व्यक्तीने किती गुंतवणूक केली. बघा इथले 4 शून्य गायब करा, इथले 4 शून्य गायब करा. शून्य गायब करणे म्हणजे आपलं काम सोपं करणे आणि त्याला सरळ रूप देणे. मग 4 शून्य कट झाले. याला 4 भाग गुंतवले, यानं 6 भाग गुंतवले. ए ची गुंतवणूक 4 भाग आहे आणि बी ची 6 भाग आहे. आता तू काहीतरी वेळेकरता गुंतवणूक म्हणजे आय गुणिले टी जर केला तर त्याला काय भेटणार आहे प्रॉफिट भेटणार आहे की नाही. इन्कम इंटू टाइम पिरियड इज इक्वल्स टू काय प्रॉफिट. ज्या प्रमाणामध्ये गुंतवणूक त्या वेळेसाठी त्याला तेवढा प्रॉफिट होत असतो. मग सांगा यानं 12 महिन्यासाठी पैसे गुंतवले आणि 8 महिन्यासाठी 12 चोक 48 होईल गुणाकार आय गुणिले टी इन्व्हेस्टमेंट गुणिले टाइम इज इक्वल्स टू काय ते प्रॉफिट. याला गुंतवणूक याला म्हणतात टाइम आणि याला म्हणतात नफा. मग 12 चोक 48 आहे ना 48 बरोबर आहे की नाही. 48 कटले एकास एक या प्रमाणामध्ये त्यांच्या नफ्याचं गुणोत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा हे जर शिक्षण तुम्हाला आवडलं असेल
तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची इच्छा जर असेल की त्या टॉपिकवर तुम्ही सगळे PYQ घ्या सर, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.